Brought to you by V-Guard. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, जेपी नड्डा यांच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आपण इथे पाहतो, घटक पक्षांची बैठक। घटक पक्षांची बैठक जी आहे ती पार पडते, मात्र अजूनही घटक पक्ष म्हणजे एनडीएचे घटक पक्षातील नेते जे आहेत ते पोहोचले नाहीत। मात्र महाराष्ट्रातून अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे मात्र जेपी नड्डा यांच्या घरी दाखल झालेले आहेत। त्यामुळे अमित शहा हे खरं तर 6च्या बैठकीच्या आधी 5:30 वाजता जेपी नड्डा यांच्या घरी दाखल झालेले होते आणि गेल्या अर्ध्या तासापासून अजित पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक जी आहे ती जेपी नड्डा यांच्या घरी आज सुरू असलेले पाहायला मिळते। यात आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांनी अमित शहाची भेट घेतलेली होती आणि त्या भेटीनंतर तातडीने अमित शहा जे आहे ते जेपी नड्डा यांच्या घरी दाखल झालेले होते। खरं तर एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीची वेळ ही 6 वाजताची होती, मात्र अजित पवार हे 5:30 वाजता जेपी नड्डा यांच्या घरी दाखल झाले आणि गेल्या अर्ध्या तासापासून अमित शहा आणि अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, त्याचबरोबर सुनील तटकरे आणि छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते। या बैठकीमध्ये अजित पवार यांच्याकडून काही मंत्रिपदाची मागणी जी आहे ती सुद्धा अमित शहा यांच्याकडे केली जाईल। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। मात्र अजित पवारांनी केलेलं विधान, त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बसलेला फटका आणि त्याचबरोबर आगामी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा जी आहे ती होणं अपेक्षित आहे, कारण समीर भुजबळ सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित आहेत। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। 6 वाजता घटक पक्षांची म्हणजे एनडीएच्या घटक पक्षांची मीटिंग आहे, मात्र 5:30 वाजताच अमित शहा जेपी नड्डा यांच्या घरी दाखल झाले आणि गेल्या अर्ध्या तासांपासून अजित पवार, त्याचबरोबर अमित शहा, राजनाथ सिंह, जेपी नड्डा यांच्यामध्ये बैठक जी आहे ती खरं तर जेपी नड्डा यांच्या घरी सुरू असलेली पाहायला मिळते। या बैठकीमध्ये खरं तर काही स्पेसिफिक सूचना ज्या आहेत त्या अजित पवारांना दिल्या जातात, काही पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या 6 वाजताच्या मीटिंग आधीच आपण पाहतोय की अमित शहा हे 5:30 वाजताच घरी दाखल झालेले होते आणि गेल्या अर्ध्या तासापासून अजित पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक सुरू असलेलं पाहायला मिळतं। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। निखिला, नक्कीच आपण पाहतो जेपी नड्डा यांच्या निवासस्थानाच्या बाहेरची ही दृश्य आणि अजित पवार यांनी एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मागितल्याची माहिती यामध्ये मिळते। जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी सध्या घटक पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक सुरू आहे। अमित शहा या बैठकीसाठी पोहोचलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। तसंच घटक पक्षांचे इतर नेते देखील आता नड्डा यांच्या निवासस्थानी पोहोचत आहेत। घटक पक्षांना एकूणच मंत्रिमंडळाचा वाटप जे त्या संदर्भामध्ये ही बैठक होत आहे। कोणती खाती कोणाला मिळणार किंवा किती मंत्रिपदं कोणाला दिली जाणार या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। यामध्येच अजित पवारांनी 2 मंत्रिपदं मागितल्याची माहिती मिळते, त्यामध्ये एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद। अजित पवार गटाचा एकच खासदार निवडून आलाय, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सध्या राज्यसभेवर आहेत। तर या दोघांसाठी अजित पवारांनी एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मागितलेलं आहे। जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी अजित पवार आता उपस्थित आहेत। फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत शपथविधी नंतर निर्णय होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। फडणवीसांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे, मात्र तुर्तास तरी यावर निर्णय घेण्यात येणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। शपथविधी नंतर यावर निर्णय घेतला जाईल असं अमित शहांनी सांगितल्याचंही कळतं।
तर फडणवीसांनी या संदर्भात अमित शहांची भेट देखील घेतली होती. तसंच त्यांनी पक्ष संघटना आणि पुढची रणनीती या संदर्भातला प्लॅन अमित शहा यांच्या समोर सादर केलेला आहे. मात्र फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत शपथविधीनंतर निर्णय होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. फडणवीसांनी तुर्तास राजीनामा देऊ नये असं शहांचं मत आहे. शपथविधीनंतर यावर निर्णय घेतला जाणार आहे. राजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर त्याचा परिणाम होईल असं शहांनी फडणवीसांना सांगितलेलं आहे. राजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांचं मनोबल खचेल आणि त्यामुळे फडणवीसांनी तुर्तास तरी राजीनामा देऊ नये असं शहांचं मत होतं. आज फडणवीस आणि शहा यांची बैठक झाली. जवळपास अर्धा तास ही बैठक झाली आहे. पुढील रोडमॅप तयार करा आणि कामाला लागा असे आदेश शहांनी फडणवीसांना दिले आहेत. तुर्तास तरी राजीनामा देऊ नये असं शहांनी फडणवीसांना सांगितलेलं आहे. शपथविधीनंतर यावर पुन्हा एकदा चर्चा होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते. 2 वेळा आता फडणवीसांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे. काल रात्री देखील त्यांनी अमित शहांची भेट घेतली आणि आजही त्यांनी अमित शहांसोबत चर्चा केलेली आहे. अर्धा तास ही चर्चा झाली. मात्र फडणवीसांनी तुर्तास तरी राजीनामा देऊ नये. राजीनामा दिला तर कार्यकर्त्यांच्या मनोबलावर त्याचा परिणाम होईल असं शहांचं मत आहे आणि त्यामुळे शपथविधीनंतर फडणवीसांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. तर पुढचा रोडमॅप तयार करा आणि कामाला लागा असं शहांनी फडणवीसांना सांगितलेलं आहे. तर एकूणच पक्ष संघटना आणि पुढची रणनीती या संदर्भात फडणवीसांनी देखील अमित शहा यांच्यासमोर प्लॅन ठेवलेला आहे. तर पुढचा रोडमॅप तयार करण्यास सांगण्यात आलेला आहे. तर थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून. प्रदीप, फडणवीसांना तुर्तास तरी राजीनामा देऊ नका असं शहांनी सांगितल्याचं कळतं. तर राजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांचं मनोबल खचेल असं शहा यांना वाटतं आणि त्यामुळे शपथविधीनंतरच फडणवीसांच्या राजीनाम्यावर चर्चा केली जाईल अशी माहिती मिळते. फडणवीसांनी तुर्तास तरी राजीनामा देऊ नये असं शहांचं मत आहे. राजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर त्याचा परिणाम होईल असं शहांना वाटतं. पुढचा रोडमॅप तयार करा आणि कामाला लागा असं शहांनी सांगितल्याचं कळतं. तर फडणवीसांनी तुर्तास तरी राजीनामा देऊ नये असा सल्ला त्यांना अमित शहा यांनी दिला आहे. मात्र शपथविधीनंतरच यावर चर्चा होण्याची देखील शक्यता आहे. तर फडणवीसांच्या राजीनाम्यासंदर्भात शपथविधीनंतर निर्णय होण्याची शक्यता. तर तुर्तास तरी कोणताही निर्णय नाही. भाजप हायकमांडची ही भूमिका असल्याचं सूत्रांकडून कळतं. आज फडणवीसांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि आपण उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यावर ठाम असल्याचं म्हटलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. भाजप सिंगल डिजिटवर आलेली आहे. अशा वेळेला कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मनोबल खचलेलं आहे. त्यात फडणवीसांनी जर राजीनामा दिला तर कार्यकर्त्यांच्या मनोबलावर त्याचा परिणाम होईल असं मत शहांनी व्यक्त केलंय. प्रदीप, आपण पाहतोय की फडणवीसांना तुर्तास तरी राजीनामा देऊ नका असं शहांनी सांगितलंय. निखिल, अगदी बरोबर आहे. खरं तर अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची काही वेळापूर्वी बैठक जी आहे ती अमित शहा यांच्या निवासस्थानी पार पडलेली होती. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये खरं तर लोकसभेच्या निकालानंतर मनोदय व्यक्त केलेला होता की मला जबाबदारीतून मुक्त करा. मात्र त्यानंतर अमित शहांनी सांगितलं होतं की दिल्लीत प्रत्यक्ष भेटीमध्ये या संदर्भातली चर्चा जी आहे ती केली जाईल. त्यानुसार अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसांच्या 2 बैठका झाल्या. मात्र जे नक्कीच धन्यवाद प्रदीप एकूणच माहितीबद्दल. तर राजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होईल आणि त्यामुळे तुर्तास तरी राजीनामा देऊ नका असं अमित शहांनी फडणवीसांना सांगितलेलं आहे. तर जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी सध्या घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. कोणाला किती मंत्रीपद या संदर्भामध्ये ही चर्चा असेल. आणखी एक महत्त्वाची बातमी, राष्ट्रपती कार्यालयाकडून एनडीए सरकारला सत्ता स्थापनेचं आमंत्रण देण्यात आलंय. एनडीए नेत्यांचं समर्थन पत्र मिळाल्यावर राष्ट्रपतींकडून हे निमंत्रण देण्यात आलेलं आहे. नरेंद्र मोदी संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रपतींची भेट घेणार आहे. तर मोदी संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रपतींची भेट घेतील. एनडीएकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आल्यानंतर राष्ट्रपतींकडून एनडीएला आता निमंत्रण देण्यात आलेलं आहे. केंद्रामध्ये शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते.
केंद्रीय मंत्रिपदासाठी शिंदेच्या 5 खासदारांची नावं चर्चेत आहेत. श्रीकांत शिंदे, संदीपान भुमरे, श्रीरंग बारणे यांची नावं चर्चेत आहेत. प्रतापराव जाधव, धैर्यशील माने यांची ही नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. अजितदादांकडून पटेल आणि तटकरे यांची देखील नावं मंत्रिपदासाठी आहेत. केंद्रीय मंत्रिपदासाठी शिंदेच्या 5 खासदारांची नावं चर्चेत. श्रीकांत शिंदे, संदीपान भुमरे, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव आणि धैर्यशील माने. केंद्रीय मंत्रिपदासाठी अजितदादा गटाकडून 2 नावांची चर्चा. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे. आणखी एक महत्वाची बातमी. राजनाथ सिंग यांच्या प्रस्तावाला शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून अनुमोदन देण्यात आलं. पंतप्रधान पदासाठी मोदींच्या नावाला शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून अनुमोदन देण्यात आलेलं आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये देशाला विकसित करण्याचा संकल्प आहे असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय. जो काम किया है उसके गवाह हम सब है और इसलिए लोगों ने विकास को महत्व दिया है और जो विपक्ष के लोग सिर्फ राजनीति करते थे उनको उनके घर पे बिठा दिया है और फिर एक बार तीसरी बार मोदी जी हैट्रिक करेंगे. मैं उनका अभिनंदन करता हूं. मैं उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. मेरी पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से एनडीए संसदीय दल के नेता पद पर श्री नरेंद्र मोदी जी के नाम का समर्थन करता हूं. त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही की मी उपमुख्यमंत्री होणार, गृह खातं कोणाला मिळणार, कोणतं खातं कोणाला मिळणार, यामध्ये कुठलंही तथ्य नाही. ही बातमी निराधार आहे. परवाच ज्यावेळेला कोर कमिटीची मिटिंग झाली, देवेंद्रजींनी सांगितलं की ज्या जागा कमी आल्या त्याची जबाबदारी मी स्वीकारतो. तिथपर्यंत ठीक होतं. नंतर आपल्या समोर त्यांनी सांगितलं की मग मी सरकारमधून बाहेर पडतो आणि नंतर संघटनेचं काम करतो. 3 महिने पूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढतो. पण आम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीला नकार दिलेला आहे. माननीय आमचे अध्यक्ष आहेत बावनकुळेजी, त्यांनी तात्काळ प्रेस घेऊन आपल्या समोर या गोष्टीचा खुलासाही केलेला आहे. आम्ही सांगितलं देवेंद्रजी संघटनेचे काम करतील आणि मंत्रिपदावर उपमुख्यमंत्री राहतील. त्यांनी कुठले राजीनामा देण्याची गरज नाही आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आम्ही या मतावर सर्वजण ठाम आहोत. आम्ही सर्व ठाम आहोत. आज अमित भाईंना ते दिल्लीमध्ये त्या ठिकाणी भेटलेत. त्यांचं काय चर्चा झाली मला माहित नाही. पण आम्ही या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठींना सांगणार आहोत. दिल्लीला आम्ही परवा शपथविधीला जाऊ त्यावेळेला आम्ही वेळ घेणार आहोत आणि आम्ही कोर कमिटीची जी टीम आहे ती पक्षश्रेष्ठींना भेटून जर गरज असेल तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना आमच्या भावना सांगणार आहोत. पण देवेंद्रजींनी कुठेही राजीनामा देण्याची गरज नाही. ते सक्षम आहेत. ते संघटनाही सांभाळू शकतात आणि ते सरकारमध्ये राहू शकतात. निश्चित देवेंद्रजी अतिशय आमचे सक्षम नेते आहेत. त्याबद्दल कुठला दुमत कोणाच्या मनामध्ये नाहीच आहे आणि त्यामुळे ते उपमुख्यमंत्रीपदी असलेच पाहिजे. गृहमंत्र्यासारखं एक जबाबदार पद त्यांच्या गृह खातं हे त्यांच्याकडे त्या ठिकाणी आहे. तेही त्यांनी सांभाळलं पाहिजे आणि त्याबरोबर संघटनेचं कामही ते बघतील. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की अमित भाईंनी जे सांगितलं ते अतिशय खरं सांगितलेलं आहे असं मला वाटतं. आणि शपथविधीनंतर त्यांच्याशी पुन्हा चर्चा करतील आपण सांगताय तसं तुम्हाला कळालंय म्हणून. पण आम्ही आमच्या भावना माननीय अमित भाई असतील, माननीय नड्डाजी असतील यांना जाऊन सांगणार आहोत. त्यांना भेटणार आहोत. त्यांची वेळ मागणार आहोत. आणि आम्ही त्यांना सांगू की बाबा देवेंद्रजी दोन्ही ठिकाणी असले पाहिजेत. उपमुख्यमंत्री असले पाहिजेत आणि संघटनेचं कामही ते या ठिकाणी करतील कारण ते तेवढे सक्षम आहेत. त्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंकाच नाही. आणि म्हणून गिरीश महाजन उपमुख्यमंत्री होणार, गिरीश महाजन गृहमंत्रीपद मिळेल का, त्यांना हे खातं मिळेल का, मला वाटतं या बातम्यांना कुठलाही आधार नाही. निश्चित मी ते सांगतोय की आता पूर्ण 3 महिन्याचा रोडमॅप आम्ही त्या ठिकाणी तयार करणार आहोत. देवेंद्रजी या ठिकाणी त्यासाठी सक्षम आहेत. मग ते कुठे पूर्ण कसं फिरणार महाराष्ट्रामध्ये, कसं त्यांचा प्रवास सुरू होणार, कशी त्यांची काय जनयात्रा असेल, काय असेल. पण ते येणारे 3 महिने हे आम्ही खूप त्या ठिकाणी काम करणार आहोत, कष्ट करणार आहोत. हे आमचं टीमवर्क आहे. आणि अपयश आलं तरी पण ते सर्वांचंच अपयश आहे, काही एकटं देवेंद्रजींचं आहे का, कारण यासाठी टीमवर्क आहे आमचं. आणि म्हणून मला आम्ही कोर टीमचे जे सदस्य आहोत, आम्ही एवढे मंत्री आहोत, आमची ही जबाबदारी आहे सगळ्यांची.
म्हणून मला वाटतं की त्यांनी या गोष्टीसाठी राजीनामा देण्याची अजिबात गरज नाही. सुप्रिया सुळे असं म्हणतायत की मला एका कार्यकर्त्याकडून माहिती मिळाली की RSSला आता नेतृत्व बदल हवा आहे आणि म्हणूनच एकंदरीत हे सर्व चालू आहे. प्रशासनाचं काम तुम्ही चालू करा, तुम्हाला झेपत नसेल तर आम्ही तयार आहोत, आम्हाला काही अडचण नाही. नाही, सुप्रियाताईंना कोणी बातमी दिली मला माहित नाही, कुठल्या गोटातून कुठल्या सूत्राकडून त्यांना ही बातमी कळाली, पण RSSची बातमी डायरेक्ट त्यांच्याकडे कशी गेली कशी जाते मला कळत नाही. पण मला वाटतं ही गोष्ट अतिशय निराधार आहे. सुप्रियाताईची वाटतं त्याला कुठलाही आधार त्या ठिकाणी नाहीये. ही फेक बातमी आहे आणि काहीतरी सांगायचं बोलायचं म्हणून ते बोलतायत. मी तर कुठे सगळं ऐकलं नाही, दादामुळे झाला किंवा नारा दिला म्हणून झाला असं माझ्या तर कुठे ऐकण्यामध्ये त्या ठिकाणी नाहीये. मी कुठे बघितलेलं नाही, आपणच सांगतात मला. ठीक आहे. मध्ये उपमुख्यमंत्री बदलणार यामध्ये कोणतंही तथ्य नाही. फडणवीसांच्या राजीनाम्याला आमचा नकार आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलं. तर आता इथे नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या भेटीसाठी जात आहेत. ही थेट दृश्य आपण पाहतो. नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या भेटीसाठी आता दाखल झाले आहेत. तर चन्नीथला यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये काल उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. संजय राऊत, अनिल देसाई या बैठकीसाठी उपस्थित राहिले होते. मात्र चन्नीथला यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. उद्धव ठाकरे यांना देखील काल इंडियाच्या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं, मात्र ते जाऊ शकले नाहीत. त्यावेळी चन्नीथला यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमधल्या तीनही पक्षांना चांगलं यश मिळालेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला येथे 8-9 जागा एकूण मिळालेल्या आहेत. तर नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या भेटीसाठी आता दाखल झालेत. हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. तर एनडीएचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली आणि त्यानंतर 9 तारखेला 9 जूनला संध्याकाळी 6:30 वाजता नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहे. त्याआधी नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या भेटीसाठी दाखल झाले. एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रपती मुर्मूंकडून एनडीएला सरकार स्थापनेचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या भेटीसाठी आता दाखल झालेले आहेत. Brought to you by V-Guard,